बातमी नाशिकमधून मालेगावातील चिमुरडीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आता ॲक्शन मोडवर आल्यात। त्यांनी मालेगावात पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आपण पाहू शकतो राज्य महिला आयोग आता ॲक्शन मोडवर आलेला आहे। आरोपीला फाशी व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय। राज्य महिला आयोगाच्या वतीनं या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, याच्याशिवाय दुसरी शिक्षा नाही, असं सुद्धा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे। याच्यामध्ये ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आमचा राज्य महिला आयोगाचा पाठपुरावा असेल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।